आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। लाडक्या बहिणींसाठी आली एक आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ताच नाही तर ऑगस्ट महिन्यासोबत सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे। ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये दोघं महिन्याचे 3,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये डेबिटचा बटन दाबून पैसे जमा करायला सुरुवात झालेली आहे। आजपासून याची सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील मेसेज आला असेल, अवघ्या 2 तासानंतर सर्व बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील। याची सुरुवात आतापासून झालेली आहे। आता तुम्हाला सांगतो आनंदाची बातमी म्हणजे दोघं हप्त्याचे पैसे तुम्हाला एकत्र जमा होत आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणींना एका सोबत बघा, लाडक्या बहिणींना 3 टप्प्यामध्ये पैसे जमा होतील। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल 36 जिल्हे आहेत, म्हणून 3 टप्प्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे। याची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पण त्यासोबत तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सुद्धा देतो। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आता चौकशी सुरू झालेली आहे। चौकशी कशा पद्धतीने होत आहे? आताच तुम्ही न्यूज ऐकली असेल की लाडक्या बहिणींची ती चौकशी होत आहे। अशा काही पुरुष आहेत, ते पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून याचा लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये घेतलेला आहे। हे कुठंतरी थांबावं म्हणून आता ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। ही चौकशी फक्त लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेली आहे। चौकशी कसं होणार आहे? चौकशी 3 टप्प्यामध्ये होणार आहे। 3 टप्प्यामध्ये आता सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये चौकशी होईल। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये 15 दिवसाचा कालावधी असतो। या 15 जिल्ह्यांच्या कालावधीमध्ये सर्व बहिणींची चौकशी होणार आहे आणि यामधून अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन ही चौकशी चेक करतील। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे की तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही स्वतः महिला आहात की नाही, कारण 21,000 असे पुरुष सापडलेले आहे की त्यांनी खोटी नाटी कागदपत्र जॉईन करून महिलांचे नाव करून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केलेले आहेत, त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे। आणि यासोबतच तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो, यांना आता अपात्र केलेले आहे। 21,000 पुरुषांना अपात्र केलेले आहे। 13 हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे। हे कुठंतरी थांबावं म्हणून एक चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा मोठा पाऊल उचललेला आहे। यांना अपात्र केलेले आहे, पण हे फक्त आता एकच चौकशीमध्ये हे पुरुष सापडलेले आहे। 21,000 पुरुष, असं किती पुरुष असतील त्यांनी खोटी नाटी कागदपत्र जमा करून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले असतील? तर हा लाभ फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेला आहे आणि त्यांना याचा लाभ भेटावा। सरकार तुमच्यासाठी हे पाऊल उचलत आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला याचा लाभ पुढच्या वर्षापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता देण्याचा राज्य शासनाने जो निर्णय आहे त्याला आता मोहर भेटलेली आहे। यासाठी तुम्हाला आता 1 जानेवारी 2026 पासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला वाटप होईल। हे स्वतः एकनाथदादा शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा पूर्ण होईल। आता हे सरकार देणार आहे, हे सरकार काही घेणार नाही असं सुद्धा आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय। GR आलेला आहे, GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे। पण आनंदाची बातमी म्हणजे या महिन्याचा हप्ता आणि मागच्या महिन्याचा हप्ता ऑगस्ट आणि सप्टेंबर यांचे पैसे देखील एकत्र जमा केले जात आहे। भरपूर दिवसापासून बहिणींनी वाट पाहिली, अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि आजपासून बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे। आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील। सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, उद्या कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि परवा कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची यादी आलेली आहे। तुम्हाला यादी वाचून दाखवलं होतं आणि त्यासोबतच बँकांची यादी आलेली आहे की फक्त 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल। बाकी 8 व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही, कारण राज्य सरकारने निवड केलेली आहे की या 8 बँकांची यादी आहे। या 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना याचं झेरॉक्स तुम्ही दिलं असेल, याचं पासबुक तुम्ही दिलं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही। सर्वात अगोदर आपण बँकांची नावं पाहूया, कोणकोणते ते बँक असणार आहे। त्या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर पैसे जमा होतील। 8 बँकांची नावं अशा पद्धतीने आहे। सर्वात प्रथम जे बँक असणार आहे
स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहे. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, कॅनडा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्र बँक, पोस्टात खातं असेल तर पोस्टात जरी खातं असेल तरी सुद्धा पैसे जमा होत आहे. आणि कोटक महिंद्रा बँक, बघा या 8 बँकांची नावं आलेली आहे. या 8 बँकांपैकी खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे पैसे जमा होत आहे. या व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावं लागेल, कारण 8च बँकांची नावं आलेली आहे. यादीमध्ये फक्त आपल्याला 8च बँक दिसत आहे. यापैकी दुसरं बँक असेल तर तुम्हाला प्रतीक्षा वाट पाहावं लागेल. आता तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना आजपासून सुरू करण्यात आलेले जे 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे या जिल्ह्यांची नाव तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 2 हप्त्याचे पैसे जमा होतील. जिल्ह्यांची नावं पाहणं खूप महत्वाचं आहे, कारण भरपूर अशा बहिणी असतात की आम्हाला पैसे आले नाही, तर तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे येणार आहे. तुमचा जिल्हा असेल तरच पैसे येईल. पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर आज पैसे जमा होतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्यांची नावं आले तर उद्या तुम्हाला पैसे जमा होतील. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्यांची नावं आले तर तुम्हाला परवा पैसे वाटप होतील 2 दिवसानंतर. तर काळजी करायची काही गरज नाही. पुन्हा 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे तो असणार आहे कोल्हापूर. बघा कोल्हापूरमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे आज. दुसरा जिल्हा असणार आहे रत्नागिरी, तिसरा जिल्हा आहे रायगड, चौथा जिल्हा असणार आहे सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा असणार आहे यवतमाळ, 6वा जिल्हा आहे सातारा, 7वा जिल्हा येतो पुणे, 8वा जिल्हा पालघर, 9वा जिल्हा ठाणे, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा जालना आणि शेवटचा जिल्हा येतो धुळे. बघा आता तुम्हाला या 12 जिल्ह्यांची नावं सांगितली. या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होत असतील, कदाचित पैसे जमा झाले असतील. पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये हो म्हणा, जमा झाले नसेल तर नाही सुद्धा म्हणू शकता तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर. आता तुम्हाला सांगतो आज या जिल्ह्यांची नावं आलेली आहे. आज डेबिटचा बटन दाबलेला आहे आणि डेबिटचा बटन दाबून तुमच्या बँक अकाउंट मध्ये या 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होत आहे आणि झाले असतील. कमेंट मध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला सांगतो की उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची यादी अशा पद्धतीने आहे. सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे अमरावती, दुसरा जिल्हा असणार आहे सोलापूर, तिसरा जिल्हा आहे जळगाव, चौथा जिल्हा आहे हिंगोली, 5वा जिल्हा आहे परभणी, 6वा जिल्हा येतो बुलढाणा, 7वा जिल्हा लातूर, त्यानंतर येतो नांदेड, भंडारा, गोंदिया, नंदुरबार आणि सांगली. या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे. तुम्ही तुमच्या अकाउंट चेक करायचं. उद्या तुम्हाला पैसे जमा होतील 3000 रुपये, 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, असं 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील. काळजी करायची काही गरज नाही. अशा पद्धतीने उद्या दुसरा इन्स्टॉलमेंट होणार आहे. आता शेवटचा जो टप्पा असणार आहे 12 जिल्ह्यांची जी नाव आलेली आहे, शेवटचा टप्पा परवा ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील याची यादी अशा प्रकारे आलेली आहे. सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे तो असणार आहे नाशिक. नाशिकमध्ये तुम्ही राहत असाल तर 2 दिवसानंतर तुम्हाला पैसे जमा होतील. त्यानंतर येतो चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, धाराशिव, संभाजीनगर, अकोला. या 12 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसानंतर पैसे वाटप होतील. तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होतील. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर 2 दिवसानंतर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. असे 3 टप्प्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. काळजी करायची काही गरज नाही. सर्व बहिणींना पैसे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील. आता तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि जर पैसे आले असतील तर कमेंटला सांगा सर पैसे आले, 3000 रुपये जमा झाले 2 महिन्याचे पैसे. आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.